महाराष्ट्रात तिसरी आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केलेला आहे। तर बच्चू कडू यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि तत्पूर्वीच महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीचे नेते हे अपक्षांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे। जे छोटे मोठे पक्ष आहेत, जे अपक्ष उमेदवार आहेत, जे निवडून येऊ शकतात, अशा उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि अशी चर्चा सुरू असताना अपक्षांना निकालापूर्वीच महत्त्व प्राप्त होत असताना अशात आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। सर, तुम्ही असा दावा केलेला आहे की तुमचीच आघाडी सरकार स्थापन करणार, छोटे मोठे पक्ष स्थापन करणार, नक्की काय गणित आहे या वक्तव्यामागे? तुम्ही एक सांगा, ते आता जे अस्थिर आहे आघाडी आणि युती ह्या दोघांचेही काही गणित जुळणार नाही, हे सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे। आणि म्हणून मी तुमच्याद्वारे आवाहन करतो का अपक्ष आणि तिसरा पक्ष, लहान पक्ष यांनी घाई न करता एकत्रित व्हावं, एकत्रित बांधणी करावी। तो प्रयत्न आम्ही करतोय। जसं आम्हाला आघाडी आणि युतीचे फोन येत आहे, तसं आम्ही हा प्रयत्न करतो आहे का अपक्ष आणि लहान पक्ष एकत्रितकरण करून आपली सत्ता का बनवू नये। जर समजून घ्या, आघाडीला 15 सीट 15 कमी आहे, युतीला 15 कमी आहे आणि आमच्या 15 शिवाय ते सत्तेत दोनही जात नसेल तर सत्ता आपण स्थापन घेऊन त्यांची पाठिंबा घेऊ ना, हे राजकारण आम्ही करायला चाललो आहे। ते स्पष्ट आहे आणि म्हणून आम्ही लहान पक्ष आणि अपक्षांना त्यांना पूर्ण सत्तेत आणून यांचा पाठिंबा घेऊन एक नवीन सरकार आपण निर्माण करू शकतो। म्हणजे तिसऱ्या आघाडीचे किती एकूण उमेदवार निवडून येतील असा तुमचा अंदाज आहे आणि स्वतः तुमचे प्रहारचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात? 5 ते 7 आमचे आमदार येऊ शकते। महाशक्तीचे एकूण 12 ते 15 पर्यंत जाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।